विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी पाठ क्रमांक 13 थोडं भारनियमन करूया या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया। प्रश्न 1, काय घडते ते पाठाच्या आधारे लिहून वाक्य पूर्ण करा। आदर मनात तुडुंब भरून असल्यास तो कृतीत सहजासहजी उतरतो। खूप जवळच्या गैऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास उभय पक्षी अवघडलेपणा येतो। गैरेपणा उन्हावून नुसती औपचारिकता उडते। मित्रमैत्रिणीने आभार मानल्यास आपल्या पाठीत एक सनसनीत धपाटा मिळतो आणि जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते। लेखिकांच्या मते भारनियमन केल्यास त्या शब्दांमधला जिव्हाळा आणि भावनांची ऊब संपून जाणार नाही। प्रश्न 2, पाठातील उदाहरणे शोधा। शब्दांशिवाय मानलेले आभार। स्पर्शाने, कटाक्षाने। स्पर्शाने, ऑपरेशनच्या गुंगीतून नुकताच बाहेर आलेला रुग्ण डॉक्टरांचे हात घट्ट धरतो। कटाक्षाने, आईच्या आजारपणात खूप मदत करणाऱ्या मित्रमैत्रिणींकडे कृतज्ञतेने टाकलेला कटाक्ष। प्रश्न 3, चुकी बरोबर ते ओळखा। आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसं अनेकदा गल्लत करतात। उत्तर बरोबर। भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते। उत्तर चूक। मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो। उत्तर बरोबर। आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे। उत्तर बरोबर। प्रश्न 4, कारणे लिहा। आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची कारणे। गाणे कळवले, हवे ते गाणे ऐकवले, पत्राची दखल घेतली, आभाराचे पत्र पाठवले। प्रश्न 5, पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये शोधा। उत्तर, पाठातील विनोद निर्माण करणारी वाक्ये खालीलप्रमाणे आहेत। 1, तू कसली ग माझी थँक्यू, मीच तुझी थँक्यू। 2, आमचे जुने आकाशवाणीवालेही बऱ्यापैकी आभारबाज होते। 3, जन्मल्या जन्मल्या आई बापांचे आभार मानणारं कार्ड आणि वर गेल्यावर घालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाण्यात आलेलं नाही। 4, नटल्यामुळे ते सुंदर दिसत होते असं मानणाऱ्यांचे आभार। 5, किमान 30 सेकंद आमचा चॅनल पाहिला त्यांना कोटी कोटी प्रणाम। 6, त्याला थँक्यू दिलेस का पण। 7, आज दिवसभर वीज पुरवठा नियमित करून लोकांपर्यंत आमचे कार्यक्रम पोहोचवणाऱ्या वीज मंडळाचे आभार। 8, ही बक्षिसं लावणाऱ्यांचे आभार
हरणाऱ्यांचे आभार, बघून जळणाऱ्यांचे आभार, इत्यादी इत्यादी इत्यादी. प्रश्न 6. पुढील शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. 1. कॅप्शन, घोषवाक्य. 2. टेन्शन, ताणतणाव. 3. आर्किटेक्ट, वास्तुविशारद. 4. ऑपरेशन, शस्त्रक्रिया. प्रश्न 7. खाली दिलेल्या शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. सुसंस्कृतपणाचा कडेलोट. उत्तर: शिष्टाचार पाळणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. इंग्रज आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत असे मनोमन मानणारे खूप लोक आहेत. इंग्रज लोक उठता बसता थँक्यू म्हणतात, म्हणून त्यांचे आंधळे अनुकरण करणारेही सतत थँक्यू म्हणतात. या लोकांच्या मते थँक्यू म्हणणे हा सुसंस्कृतपणाचा अत्युच्च बिंदू होय. हा सर्व भाव सुसंस्कृतपणाचा कडेलोटच या शब्दातून व्यक्त होतो. 2. घाऊक आभार. उत्तर: सर्व व्यक्तींचे सर्व बाबींसाठी एकदाच एकत्रित आभार मानणे म्हणजे घाऊक आभार मानणे होय. प्रश्न 8. स्वमत. अ. आभार मानणे या शिष्टाचाराविषयीचे तुमचे मत लिहा. उत्तर: भारत देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केल्यामुळे आपल्या संस्कृतीवर त्यांच्या विचारांचा खूप प्रभाव असून आभार मानण्याचा शिष्टाचार हा त्यापैकीच एक आहे. एखाद्या व्यक्तीमुळे आपल्याला मदत झाली असता त्या व्यक्तीचे आभार मानून आपण कृतज्ञता व्यक्त करतो. आभार मानल्यामुळे व्यक्तींमधील एकोपा व सहकार्य करण्याची वृत्ती वाढते. परंतु काही वेळेस उठसूट आभार मानले जातात. क्षुल्लक कारणांकरताही आभाराच्या शब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे या शब्दांचे महत्त्व काहीसे कमी होताना दिसते. हे योग्य नाही. म्हणूनच आभार मानणे मर्यादेत असेल तर हा शिष्टाचार पाळणे योग्यच आहे असे मला वाटते. आ. पाठाच्या शीर्षकातून तुम्हाला समजलेला विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: थोडं भारनियमन करूया या पाठाचे शीर्षकच त्यात दडलेला विनोद सुचवते. लेखिका म्हणतात, भारनियमन सर्वांना परिचित आहेच, पण आता थोडं भारनियमन करूया म्हणजेच आभार मानण्याच्या शिष्टाचाराचा होणारा अतिरेक थांबवूया. भारनियमन विजेचे असते, जे वीज बचत व्हावी म्हणून केले जाते. दिवसातील काही वेळ यासाठी वीज पुरवठा बंद ठेवला जातो. आभार नियमनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास आभाराचा जो सततचा मारा सुरू आहे तो कमी करूया असे लेखिकेला प्रस्तुत शीर्षकातून सुचवायचे आहे. भारनियमनाचा संदर्भ घेऊन त्यावरून भारनियमन असा शब्द निर्माण करून लेखिकेने या शीर्षकातच खुमासदार असा विनोद घडवला आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण थोडं भारनियमन करूया या पाठाचा स्वाध्याय अभ्यासला.
थँक्यू.